नमस्कार. विद्युत गुरुकुलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. एक महत्त्वाच्या माहितीसाठी व्हिडिओ आहे, जाणून घ्या. जो की कपॅसिटरबद्दल असेल. कोणताही कपॅसिटर कशा पद्धतीनं चेक करायचा याबद्दल अतिशय महत्त्वाची माहिती मी देणार आहे. बघा, मी हा कपॅसिटर घेतला आणि डायरेक्ट सप्लायला म्हणजे 230 व्होल्ट याला मी देतोय. कशा पद्धतीनं तो असा, हे बघा स्पार्क निघतोय. परत एकदा, आता मी 2 किंवा 3 वेळा ते तपासायला लागलोय, मला अजून करेक्ट त्याचं स्पार्क मिळेना आलं. आता बघा, हे बघा अजूनही मला त्याचं करेक्शन होईना झालंय. मी आता चौथ्यांदा तपासायला लागलोय. आता थोडासा मला मिळाला. आता सरासरी या पद्धतीनं प्रत्येक मेकॅनिकल हा कपॅसिटर टेस्ट करत असतोय, पण ही पद्धत तितकीशी चांगली नाही आहे. ओके, कशाच्या दृष्टिकोनातून? 2 दृष्टिकोनातून. जर हा कपॅसिटर किंवा आता आहे हा 2.5चा, समजा आपण 200, 250, 300 किंवा 150-200 MFDचा कपॅसिटर आपण ज्यावेळेस टेस्ट घेतोय, त्यावेळेला ज्यावेळेला सप्लायला आपण टाकणार त्यावेळेला असं होऊ शकते की तो हातामध्ये ब्लास्ट होऊ शकतो जर प्रॉब्लेम असेल तर. आणि अशा वेळेला आपल्या हाताला देखील इजा होऊ शकते. म्हणजे एवढा मोठा परिणाम होऊन जाईल की ह्या बोटांना भरपूरच इजा होईल. त्यामुळे जी काय आपण ही पद्धत घेतोय ती जवळजवळ योग्य नाही आहे. मग प्रत्येकाकडं हे टेस्टिंगचं जे मीटर आहे ते असतंच असं नाही. किमान काय करत जावा तुम्ही, हा कपॅसिटर या पद्धतीनं खाली ठेवून तो आपण असा सप्लाय दिला तरी चालेल. म्हणजे एक थोडीशी सुरक्षितता, थोडीशी. याला पण मी 100% मार्क्स देत नाही की जी ही पद्धत आहे ती अचूक आहे म्हणून. हे बघा, तुम्हाला समजलं की हा कपॅसिटर चांगला आहे, पण या पद्धतीच्या पेक्षा आपण काय केलं की एक मीटर घेतलं जे की तुम्हाला कपॅसिटर अचूक त्याचा जे गणित आहे ते तुम्हाला बांधून देईल की बाबा हे योग्य आहे की नाही. आता काय होतंय, काही कपॅसिटरमध्ये स्पार्क जास्त येतोय. आपण गृहीत धरतोय की बाबा हा स्पार्क योग्य आहे त्यामुळे हा कपॅसिटर चांगला आहे, पण यामध्ये तुम्हाला त्याची अचूकता दर्शवेल जेणेकरून हा कपॅसिटर योग्य किंवा चांगला आहे की नाही. किंवा जी बाबा इथं MFD दिलेली आहे 2.5 किंवा 4 MFD, 10 MFD, 15 MFD, 20 MFD काय असेल ती जी दिलेली आहे ती अचूक आपल्याला दिसते की नाही ते आता आपण प्रत्यक्ष बघणार. किंवा हा जो 2.5 कपॅसिटर आहे तो अचूक आपल्याला हे मीटर दाखवतंय काय. त्यासाठी आपण काय केला, हा कपॅसिटर डिस्चार्ज केला. पॉवर मी देतोय, हे बघा 2.61 हा आहे कपॅसिटर 2.5. म्हणजे छान पद्धतीनं आता तो काम करणार. आता हा जर दाखवला 220, 225 अशा पद्धतीनं त्याची MFD जर दाखवला असेल तर बाकी हा थोडा वीक आहे असं म्हणता आलं असतं. आता 225 ज्यावेळेला दाखवणार त्यावेळेला स्पार्क पण देणार, पण त्याची ॲक्युरेसी ही 2.5 इतकी असणार नाही. हे मीटरच तुम्हाला सांगू शकेल की बाबा याची ॲक्युरेसी किती आहे. तर आत्ताच्या पोझिशनला हा कपॅसिटर अतिशय योग्य आहे. माहिती छान वाटली तर फॉरवर्ड करा आणि लाईक करा व्हिडिओला. धन्यवाद. थँक्यू.